भीमातीर परिसरात घडलेल्या भीषण सामूहिक हत्याकांड प्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून खून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चैतन्य कुमार दुंडप्पा निराळे यांच्या फिर्यादीवरून 29 मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंदपूर येथील कल्याणगौड ईश्वरगौड पाटील यांच्यासह 12 जणांना आरोपी करण्यात आले आहे. घटनेनंतर उत्तर विभागाचे IGP संदीप पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, राहुल निराळे, समर्थ निराळे, शब्बीर अत्तार यांचा मृत्यू झाला. शनिवारी शवविच्छेदनानंतर चडचण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गोविंदपूर येथील जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. निवर्गी गावातील तेली कुटुंबियाची जमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. सुमारे 5 ते 6 महिन्यांपूर्वी निराळे कुटुंबाने ती जमीन विकत घेतली. जमिनीवरील काटेरी झुडपे काढून साफसफाईचे काम सुरू असताना आरोपींनी विरोध केला. या संदर्भात तहसीलदार न्यायालयातही वाद सुरू होता आणि निकाल निराळे कुटुंबाच्या बाजूने लागला होता. त्यानंतरही आरोपींनी घटनास्थळी येऊन पीडितांच्या डोळ्यात तिखट पावडर फेकली आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केल्याची चर्चा सुरू आहे. तेली कुटुंबातील एका युवतीशी कल्याणगौड पाटील यांच्या मुलाने पळून जाऊन विवाह केला होता. त्यानंतर झालेल्या वैमनस्यातून त्याचा ट्रॅक्टरखाली चिरडून खून करण्यात आल्याचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणानंतर संबंधित जमीन अनेक वर्षे पडीक राहिली होती. पुढे ती जमीन निराळे कुटुंबाने खरेदी केल्यानंतर पुन्हा वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर या भीषण हत्याकांडात झाले. गोविंदपूर गावात शुक्रवारी दुपारी सुमारे 2:30 ते 3च्या सुमारास शेतात काम सुरू असताना चाकू, कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत एका कुटुंबातील 5 जणांसह एकूण 6 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर आणखी 2 जण जखमी झाले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे उत्तर विभाग IGP संदीप पाटील यांनी सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.